कुंभामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे, खूप आपल्याला कामं करायचे आहेत. मागच्या वेळी फक्त 6,000 कोटी रुपये आपल्याला कुंभासाठी मिळाले होते. यावेळेला 30,000 कोटी रुपये कुंभासाठी निधी आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे. माननीय मोदीजींनी केंद्रातून निधी दिला, माननीय देवेंद्रजी आहेत त्यांनी राज्यातून निधी दिला आणि 30,000 रुपयाची कामं, त्यातली अर्धी कामं आता सुरू आहेत. अर्धी कामं आता आचारसंहिता संपली की ती या ठिकाणी सुरू होतील. त्यात जवळपास 7,500 कोटी रुपयाचा आउटर रिंग रोड आहे. मलनिसरणाचे कामं 2,200 कोटी रुपयाचे आहेत. रस्त्याचे कामं अंतर्गत 1,500 कोटीचे आहेत. आजूबाजूच्या परिसरातले 2,200 कोटी रुपयाची कामं आहेत. अनेक कामं आहेत. रामकाल पथ आहे. या ठिकाणी द्वारकाचा प्रश्न या ठिकाणी सांगितला, ताईंनी सांगितला. दोन्ही द्वारकेचा आपला सगळं ट्रॅफिक त्या ठिकाणी कशी जाम होते. इंदिरानगर जो अंडरपास बोगदा आहे त्याचा विषय, सगळी कामं आता सुरू झालेली आहेत. रस्त्याच्या बाबतीमध्ये वारंवार तक्रारी होत होत्या की रस्त्यांना खड्डे, सगळ्या खड्ड्यांचं शहर आहे. खरं आहे, रस्ते डांबरी केलेत की पुढच्या वर्षी पुन्हा पावसामुळे खड्डे पडत आहेत. सगळे नागरिक त्रस्त आहेत आणि म्हणून यावेळेला देवेंद्रजींनी सांगितलं, देवाभाऊंनी सांगितलं की आता डांबरी रस्ते करायचे नाही. आपण आता 1,500 कोटी रुपयाचे रस्ते, 2,200 कोटी रुपयाचे रस्ते, आता सगळे आपण सिमेंटचे करतो आहोत की 20-25 वर्ष त्याच्यावर एक सुद्धा खड्डा नाशिकमध्ये पडणार नाही. म्हणजे नाशिकसाठी नेहमी डोकेदुखी असलेला प्रश्न आता मार्गी लागलेला आहे. असे अनेक कामं सांगता येतील. आपण या परिसरामध्ये बसलेलो आहे, इथे कुंभ होणार आहे आणि म्हणून इथलं सुशोभीकरण, इथले सगळ्या फरशी चेंज करायच्या आहेत, अतिक्रमण काढायचे आहेत, सुशोभीकरण याचं करायचं आहे. त्यासाठी सुद्धा खूप मोठा निधी आपल्याला सरकारकडून, माननीय मुख्यमंत्री महोदयाकडून या ठिकाणी मिळालेला आहे. आणि म्हणून यावेळेचा कुंभमेळा हा ऐतिहासिक कुंभमेळा आहे.